तकलीफ होत होती. फार त्रास होतो का? हा, पायाचे बी कमरेपासून चारा कापताना कापला की नंतर पाय चालू देत नव्हता. चालू येत नव्हतं. बरोबर. तर ते मला तो पूर्ण आराम घडला. बरं. म्हणजे यांना जे आहे कमरेमध्ये यांची L4 L5 जो मणका आहे त्याच्यामध्ये यांची नस दबत होती, त्याच्यामुळे फार पेनफुल सिच्युएशन होती. बरं, तुम्ही माझ्या अगोदर काही डॉक्टरांना दाखवलं का? हो, तर संभाजीनगर येथे बरं बरं कबाडिया हॉस्पिटल आहे, बरं बरं. त्यांना भरपूर ठिकाणी दाखवलं. तुम्ही दाखवलं समजा. हो, अजून भरपूर ठिकाणी तुम्ही दाखवलं. हा तुम्हाला गावात काही आराम होतच नव्हता? नाही, आराम होत नव्हता. बरोबर. तुम्ही किती दिवसापूर्वी माझ्याकडे आले? 4 महिन्यापूर्वी. 4 महिने झाले. बरं. तुम्ही एकच वेळेस माझ्याकडे आले? एकच वेळेस. एका वेळेस मध्येच तुम्ही 100% चांगले झाले? 100%. आता अजिबात दुखत नाही? नाही, आता कंबर दुखत नाही ना, बरं. पाय दुखत नाही. बरं, तुम्हाला या संदर्भात काही गोळ्या औषधी चालू आहे परत? नाही, आता बाकी काहीच नाही. काहीच नाही. नाही. बरं. तर तुम्ही माझ्याकडे आले होते तेव्हा तुम्हाला फार पेनफुल सिच्युएशन होती का? म्हणजे तुम्हाला कामच करता येत नव्हतं? काम म्हणजे कारण जनावरांना चारा माझ्याकडे जनावर 7-8. बरं बरं चारा घेणं अजिबात बंद झालेला होता. बरं. आणि काही नाही, फक्त जे वाईल चारा आहे तो टाकायचो, कारण हिरवा चारा माझ्याकडून घेतलाच जातो. घेतला म्हणजे मी लगेच मला दवाखाना पाहायला पडेल. बरोबर. आता सध्या सगळे कामं करतात? आता मी एवढं कांडे तोडून ताडून भरणं पण करू राहिलो. हो हो. म्हणजे सगळं काम करतात तुम्ही हो. आता? एकदम चांगलं रुटीन मध्ये जीवन आलं समजा. बरं बरं बरं. आता आम्ही या ठिकाणी जो उपचार केला त्या उपचारामध्ये तुम्हाला कसं वाटलं? नाही, उपचाराचा तर उपचाराचा गुण आला म्हणून मी पुन्हा तुम्हाला भेटायला आलो. हो हो. बरोबर. हा. बरं बरं. म्हणजे तुम्ही आता तुमच्या घरच्या बाईला घेऊन आले, हा, तुम्हाला आराम झाला? कारण आपल्याला अनुभव आला म्हणून तर मी घरच्या बैल म्हणलं एकदा तू चाल, तू अनुभव घे बाबा तो. कारण मला आला म्हणलं, मग आता ते बाकीचं मी काही सांगू शकत नाही. हो हो. बरोबर. हा. बरं, तुम्ही मग आता ज्या ठिकाणी जो उपचार केला त्या उपचारामध्ये तुमचं अगदी समाधान आहे आमच्याबद्दल? हो, समाधान आहे. हो का? हो. तुमचं- आणखीन आमचं तर मी तुमचे जे पॉम्पलेट नेले होते हा. ते गावामध्ये 2-3 जणांकडे दिले. हा. तर ते म्हणे बा तुम्हाला आराम घडला तर आम्ही पण जाऊ. पण मग त्याला सांगितलं मग मला आराम घडला, त्याच्यावर तुमची मर्जी. हा. मग आता येताना पुन्हा ते म्हणे खाऊ चालले. म्हणलं मी तर माझं जे दाखवणारच आहे म्हणलं, पण मी घरच्या बैल घेऊन चाललो. हा. बरं, मग या मग तुम्ही जाऊन नंतर आपण पाहू म्हणे. बरोबर. तुम्हाला आता मध्यंतरी कुठल्याच गोळ्या औषधी घ्यायची नाही, गरज बाकीची कोणतीच गोळी नाही. हे बघा, यांना जे आहे L4 L5 कमरेमध्ये नस जबत होती, फार पेनफुल सिच्युएशन होती, पण त्यांचं आता जे आहे ते आपल्या उपचाराच्या माध्यमातून यांचं ऑपरेशन या ठिकाणी वाचलं. असेच भरपूर रुग्णांचे या ठिकाणी आम्हाला ऑपरेशन वाचवण्यामध्ये भरपूर यश आलं. आणि आमच्याकडे जे येणारे रुग्ण आहे अशा रुग्णांचे भरपूर या ठिकाणी ऑपरेशन आम्ही वाचवू शकलो. असेच जर तुमच्या आजूबाजूला परिसरामध्ये जर असे रुग्ण असले तर नक्की त्यांना पेन रिलीफ प्लस निसर्ग उपचार रुग्णालय सिल्लोड या ठिकाणी संपर्क करायला सांगा. आणि जी तुम्हाला होणारी वेदना आहे त्या वेदनेपासून तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी आराम होईल. धन्यवाद.